जे विद्यार्थी 10वी पास असेल तर त्या विद्यार्थ्यांना 75,000 रुपये स्कॉलरशिप मिळणार आहे। तर बघू शकता विद्याधन स्कॉलरशिप महाराष्ट्र 2026। तर 10वी पास विद्यार्थ्यांना 75,000 रुपयापर्यंत ही शिष्यवृत्ती देण्यात येणार। याबद्दलची संपूर्ण माहिती, कोण अर्ज करू शकते, इलिजिबिलिटी काय असणार आहे, A to Z माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर बघू शकता विद्याधन स्कॉलरशिप ही महाराष्ट्रासाठी आहे आणि यामध्ये जेवढे विद्यार्थी 10वीमध्ये पास झालेले असेल, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि त्यांना जर चांगले मार्क्स असेल तर ते विद्यार्थी विद्याधन स्कॉलरशिप 2026मध्ये भाग घेऊ शकतात। तर सरोजिनी दामोदरन फाउंडेशन म्हणजे SDF यांच्यामार्फत ही स्कॉलरशिप दिली जाते। ही स्कॉलरशिप प्रायव्हेट आहे, ठीक आहे। तर यामध्ये 10वी उत्तीर्ण विद्यार्थी 11वीसाठी 12वीसाठी तसेच पुढील जे उच्च शिक्षण घेत असेल तर त्यांना आर्थिक मदत दिली जाते। तर यासाठी तुम्हाला जोही तुमचा शिक्षणाचा खर्च आहे तो भागवण्यासाठी तुम्हाला ही स्कॉलरशिप दिली जाते आणि यामध्ये महाराष्ट्रातील जेवढी पात्र विद्यार्थी असेल यासाठी अर्ज करू शकतात, ठीक आहे। अर्ज कुठे करायचा, डॉक्युमेंट्स कोणकोणते लागणार आहे या संदर्भात सुद्धा आपण संपूर्ण माहिती बघणार आहे। तर सर्वात प्रथम बघू शकता शिष्यवृत्तीचे नाव काय आहे, विद्याधन स्कॉलरशिप प्रोग्राम 2026। त्यानंतर ही जी स्कॉलरशिप आहे ही कोण देत आहे हे सुद्धा तुम्हाला बघणं गरजेचं आहे। तर SDF म्हणजे सरोजिनी दामोदरन फाउंडेशन यांच्यामार्फत ही स्कॉलरशिप देण्यात येत आहे। त्यानंतर यामध्ये कोण भाग घेऊ शकतात, 10वी उत्तीर्ण विद्यार्थी। तर तुम्ही कोणत्याही बोर्डामधून उत्तीर्ण असेल तर तुम्ही यासाठी फॉर्म भरू शकता। ऑनलाईनमध्ये फॉर्म भरायचे आहे तुम्हाला आणि यामध्ये संपूर्ण महाराष्ट्राचे विद्यार्थी फॉर्म भरू शकतात। आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे जी साईट आहे ही साईट विद्यार्थ्यांनी नोट करून ठेवा, www.vidyadhan.org या साईटला जाऊन तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन करून आपली संपूर्ण ईमेल ID मोबाईल नंबर टाकून रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे। त्यामध्ये A to Z माहिती फिलअप करून तो फॉर्म तुम्हाला सबमिट करून घ्यायचा आहे, ठीक आहे। तर पात्रता बघा, सर्वात मेन पात्रता काय बघा, सामान्य जेवढे विद्यार्थी असेल संपूर्ण प्रवर्गातील तर 10वी परीक्षेमध्ये किमान 85 गुण किंवा 8.9चा CGPA आवश्यक आहे। जे CBSE विद्यार्थी असेल त्यांना पॉइंटर असते त्यामुळे। तर 85% जर तुम्हाला मार्क्स असेल, ठीक आहे, म्हणजे 85% तर तुम्ही यामध्ये भाग घेऊ शकता। आणि जर काही विद्यार्थी दिव्यांग असेल तर त्यांना 75% म्हणजे 75%चा क्रायटेरिया देण्यात आलेला आहे आणि पॉइंटरमध्ये 7.9चा CGPA देण्यात आलेला आहे। तर या प्रकारे जर तुम्हाला मार्क्स असेल तर तुम्ही यामध्ये भाग घेऊ शकता। तर ज्यांनाही 85%च्या वर मार्क्स आहे ते विद्यार्थी भाग घ्या। वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 2 लाखापेक्षा कमी असणं गरजेचं आहे तुमचं, म्हणजे जेही तुमचं फॅमिली इन्कम आहे हे 2 लाखापेक्षा कमी असणं गरजेचं आहे। सर्वात प्रथम तुम्हाला स्कॉलरशिप किती मिळेल बघू शकता। तर 11वीसाठी तुम्हाला 10,000 रुपये मिळणार, 12वीसाठी तुम्हाला 10,000 रुपये मिळणार, ठीक आहे। म्हणजे दोन्ही वर्षाला तुम्हाला 10,000 रुपये स्कॉलरशिप हे दिली जाणार। आणि त्यानंतर बघू शकता जेव्हा तुम्ही पदवी अभ्यासक्रमासाठी भाग घेणार तेव्हा तुम्हाला किती स्कॉलरशिप देण्यात येणार, तर बघू शकता 10,000 ते 75,000 रुपयापर्यंत तुम्हाला वार्षिक ही शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे, ठीक आहे। म्हणजे तुम्हाला जर तुम्ही यामध्ये इलिजिबल असेल तर तुम्हाला शिक्षणापर्यंत यामध्ये स्कॉलरशिप दिली जाऊ शकते। तर अशा प्रकारे ही माहिती होती। तर जेही विद्यार्थी असेल त्यांनी फॉर्म भरा। फॉर्म भरण्याची लास्ट डेट 10 ऑगस्ट 2026 दिलेली आहे आणि त्यानंतर ऑनलाईन चाचणी होणार, बघू शकता 23 ऑगस्टला। तर जेही विद्यार्थी इलिजिबल होतील त्यांना अगोदर त्यांची ऑनलाईन चाचणी म्हणजे पेपर द्यावा लागेल आणि त्यानंतर तुमची 29 ते 15 सप्टेंबर यामध्ये मुलाखतसुद्धा सांगितलेली आहे, ठीक आहे। मुलाखत होणार आणि त्यानंतर तुम्हाला ही जी स्कॉलरशिप आहे ही तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये पाठवण्यात येणार। तर बघू शकता यामध्ये कोणकोण विद्यार्थी, तर 11वी ज्युनियर कॉलेज, पॉलिटेक्निक डिप्लोमा आणि ITI अभ्यासक्रम यामध्ये जर तुम्ही शिकत असाल तर तुम्ही यासाठी फॉर्म भरू शकता। त्यानंतर फॉर्म भरण्यासाठी डॉक्युमेंट्स बघा, कारण की डॉक्युमेंट्स हा पार्टसुद्धा इम्पॉर्टंट आहे। 10वीची मार्कशीट, उत्पन्नाचा दाखला 2 लाखाच्या आत, ठीक आहे। रेशन कार्ड उपलब्ध असेल तर, पासपोर्ट साईज फोटो, विद्यार्थ्याचे आधार कार्ड आणि त्यानंतर बँक खाते पासबुक एवढे डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहे फॉर्म भरण्यासाठी। तर तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता। आपण साईट जी आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि तुम्हाला दिसत नसेल तर कमेंट बॉक्समध्ये सुद्धा देण्यात येणार। त्याप्रकारे तुम्ही डायरेक्टली साईटवर जाऊन आपला जो फॉर्म आहे रजिस्ट्रेशन करून भरू शकता। तर बघू शकता निवड कशी होणार आहे। सर्वात प्रथम विद्यार्थ्यांना ऑनलाईन फॉर्म भरावा लागेल आणि ही जी स्कॉलरशिप आहे मेरिट बेस्ड असणार आहे। यामध्ये विद्यार्थ्यांना ऑनलाईन टेस्ट द्यावी लागेल। ऑनलाईन टेस्ट दिल्यानंतर पर्सनल इंटरव्ह्यूसुद्धा होणार आहे आणि त्यानंतर तुमचे फायनल सिलेक्शन होणार आहे, ठीक आहे। एकदा सिलेक्ट झाले की तुम्हाला स्कॉलरशिप सुरू राहणार। त्यानंतर विद्याधन या साईटवर तुम्हाला जावं लागेल, स्टुडंट रजिस्ट्रेशन करावं लागेल आणि स्कॉलरशिप प्रोग्राममध्ये महाराष्ट्र 2026 हे जे ऑप्शन आहे हे तुम्हाला इथून निवडावं लागेल। आवश्यक माहिती भरा, कागदपत्रे अपलोड करा आणि अर्ज सबमिट करा, संपलं काम।
एवढं काम तुम्हाला करायचं आहे. तर विद्याधन ही साईट जी आहे मी आताच सांगितलेलं आहे, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन कमेंट बॉक्समध्ये देतोय, तिथून डायरेक्टली आपला फॉर्म भरा. जेही विद्यार्थी असेल लास्ट डेटसुद्धा सांगितलेली आहे तुम्हाला, त्याप्रकारे आपले फॉर्म लवकरात लवकर कंप्लीट करा, जेणेकरून तुम्हीसुद्धा यामध्ये इलिजिबल असाल तर तुम्ही फॉर्म भरा. आणि यामध्ये घाबरू नका की नाही यामध्ये इंटरव्ह्यू होणार आहे, एक्झाम होणार आहे. ट्राय करा. जर तुम्ही यामध्ये सर्व पास होत गेले तर तुम्हाला बेनिफिट्स मिळू शकते, आणि समजा नाही झाले तर तुम्हाला कोणतं नुकसान नाही आहे. ठीक आहे, कारण की जर तुम्ही संपूर्ण त्यांच्या ज्या स्टेप आहे ह्या जर तुम्ही पार केल्या तर फायदा तुमचाच होणार आहे. त्यामुळे जेवढे विद्यार्थ्यांना क्रायटेरियामध्ये जर तुम्ही बसत असेल तर तुम्ही या स्कॉलरशिपसाठी फॉर्म भरा. काही अडचण असेल कमेंट्स करा, कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार. आणि प्रायव्हेट स्कॉलरशिप किंवा 11th 12th नंतर जेही ॲडमिशन प्रोसेस आहे, गव्हर्नमेंट स्कॉलरशिप, प्रायव्हेट स्कॉलरशिप या संदर्भात A to Z अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.